हाय. आज पुन्हा एक माझा लेख वाचते आणि आज गंमत अशी आहे की माईक घेतला गेला आहे, त्यामुळे आउटडोअरला करता येतं शूट. आवाजही आय होप बरोबर असेल. तर हाच लेख आहे की जो असा बऱ्याच दिवसांपूर्वी, बऱ्याच महिन्यांपूर्वी मी लिहिला होता, भूमिकांवरनं, कॅरेक्टर्सवरनं. बघा तुम्हाला आवडतो आहे का. सुमती क्षेत्रमाड्यांच्या महाश्वेता या कादंबरीवर आधारित आम्ही 1998-99मध्ये मालिका केली होती, महाश्वेता. दूरदर्शनवरून दुपारी प्रक्षेपण व्हायचं. दुपारी 4 वाजले की भय इथले संपत नाही हे शीर्षक गीत अगदी सगळीकडून ऐकू यायचं. माझी ही पहिली दैनंदिन मालिका. टायटल रोलचं महत्त्व माहीत नसताना माझ्याकडे आलेली ही पहिली मालिका. तेव्हा टी व्हीचं फार प्रस्थ नव्हतं. मोजक्याच पण चांगल्या मालिका निर्माण होत होत्या. अशा वेळची महाश्वेता नक्कीच एक मैलाचा दगड होती माझ्या करिअरमधली. राधा, माधव ह्या 2 व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाल्या. माधवची व्यक्तिरेखा अवी करत होता, मजा यायची. लग्नानंतरचे आमचे काही प्रसंग चित्रित करताना एक वेगळंच सुख होतं. ह्या प्रसंगांमध्ये माधव राधाला खूप छान कविता म्हणून दाखवायचा, स्वतः केलेल्या. जाईजुईची फुलं द्यायचा, झोपाळ्यावर बसून गप्पा मारायचा, असे अनेक प्रसंग. ते सुखावून एवढ्याचसाठी जायचे कारण ते खूप छान लिहिलेले असायचे आणि त्याहीपेक्षा असं कविता म्हणणं वगैरे खऱ्या जीवनात कुठे अनुभवायला मिळतंय. मस्त वाटायचं. राधा ही खूप लाघवी, सगळ्यांना समजून घेणारी अशी होती. ती लोकांच्या मनात एकदम ठसली. त्या दिवसांमध्ये कधी लग्न समारंभात आम्ही गेलो की या व्यक्तिरेखांबद्दल आवर्जून प्रतिक्रिया मिळायची. या मालिकेत पुढे माधव राधाला सोडून देतो. एकमेकांवर खूप प्रेम असणाऱ्या दोघांमध्ये दुरावा येतो. आणि त्या प्रसंगानंतर जेव्हा जेव्हा अवी लग्न समारंभांमध्ये जायचा ना, तेव्हा तेव्हा बायका त्याला आवर्जून सांगायच्या, अहो ती राधा खूप चांगली आहे, नका तिला सोडून देऊ. मला खरंच खूप गंमत वाटायची. या व्यक्तिरेखा किती जिवंत होतात, इतक्या की समोरच्याला त्या व्यक्तिरेखा, ते प्रसंग खरे वाटायला लागतात. आम्हा कलाकारांचं भाग्य आहे की आम्हाला अशा व्यक्तिरेखांचा सहवास मिळतो, त्यांची आयुष्य अनुभवायला मिळतात. ह्या व्यक्तिरेखा संस्कार करून जातात आमच्यावर. मी बहुतांशी सकारात्मक व्यक्तिरेखा केल्या. त्यांनी खरंच खूप शिकवलं मला. प्रत्यक्ष आयुष्यात मी इतकी समंजस, शांत नक्कीच नाही, पण कधीकधी भूमिकांचे स्वभाव आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात. या सुखांनो यामधली सरिता वहिनी. ही सरिता वहिनी म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येकासाठी झटणारी, समजून घेणारी, कधीही न चिडणारी अशी. मी तशी नाही आहे, म्हणजे अगदी तशी नाही आहे, पण गंमत व्हायची. माझ्यामध्ये आणि अवीमध्ये कधी छोटे मोठे मतभेद झाले की मी चिडायचे, रागवायचे. पण नंतर सगळी फटाक्यांची माळ तडतडून संपली की जाणवायचं, अरे आपण सरिता असतो तर कसे रिॲक्ट झालो असतो, समजून घेतलं असतं ना, उगाच चिडलो आपण, इतकं चिडायला नको होतं. हे असं अंतर्मुख होणं फक्त आम्हा कलाकारांना अनुभवायला मिळतं. आपण केलेली किंवा करत असलेली कॅरेक्टर्स कशी वागतात हे जाणवतं आणि मग काही अंशी का होईना पण त्याचा सकारात्मक परिणाम होतोच. आपले स्वभाव विशेष बाजूला ठेवून ह्या अनेक कॅरेक्टर्सचे स्वभाव समजून घेता येतात आणि अगदी टीप कागदाप्रमाणे चांगल्या गोष्टी टिपूनही घेता येतात. सोनपंखी नावाचं नाटक करताना मी डबल रोल केला होता. 2 जुळ्या बहिणींचं हे नाटक होतं. एक ग्लॅमरस जगातली अभिनेत्री आणि दुसरी मध्यमवर्गीय गृहिणी. एकाच सिच्युएशनवर ह्या दोघी भिन्न पद्धतीने विचार करायच्या, अगदी एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या. बाह्य रूपातून, आवाजातून यांच्यातला फरक दाखवणं तसं सोपं होतं, पण अगदी मनातून हे 2 भिन्न विचार करून एकाच वेळी अभिनीत करण्याची कसरत होती. मनाच्या पटलावर हे आणि असे कितीतरी विचारांचे उलटसुलट तरंग उठत असतात. त्यातले नेमके तरंग हेरून अभिनीत करण्याची मजा वेगळी असते. ह्या भूमिका आपल्याला शिकवतात, संस्कार करतात, आनंद देतात, वेगळं आयुष्य अनुभवायला मदत करतात. कधीकधी निगेटिव्ह रोलसुद्धा आपल्याला भावतात, त्यांचा राग येतो. मी आयुष्यात एकच निगेटिव्ह रोल केला, पण त्याबद्दलसुद्धा चांगले अभिप्राय मिळाले. मला वाटतं कुठल्याही कॅरेक्टरमध्ये आत्मा असावा, तरच ते जिवंत होतं आणि भावतं.
हे सगळं फक्त कलाकार म्हणून खरं आहे का? मला वाटतं जगताना आपण अनेक नाती अनुभवतो, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या रूपात जगत असतो. ह्या सगळ्या आपल्या भूमिका आहेत असं नाही का? मग ह्या भूमिका आपल्या आतल्या माणसावर संस्कार करत असतील नाही का? आपण म्हणजे कोण? जगाच्या स्क्रीनवरचं एक कॅरेक्टर. पण ही भूमिका करताना ती जिवंत होते कारण आपण त्यात प्राण घालतो. ह्या आत्म्यावर संस्कार होणं महत्त्वाचं. स्वतःला ओळखायला यायला हवं. कारण ह्या भूमिका, हा रंगमंच सगळंच अशाश्वत आहे. शाश्वत आहे तो आपला आत्मा. त्याला ओळखून जगलो, त्याला सुखावत राहिलो तर मग मिळणारं समाधान, आनंद हा सुद्धा शाश्वत होईल. हे समाधान सत्कार्यातून मिळवायला हवं. कारण चांगलं काम करत राहणं इतकंच आपल्या हातात आहे. आणि फळाची अपेक्षा न करता तेच आपण प्रामाणिकपणे करत राहायला हवं. आपला आत्मा तर जन्ममृत्यूच्या चक्रातून फिरतच राहणार, वेगवेगळी कॅरेक्टर्स करत राहणार. आपण फक्त एकच गोष्ट करायची, तो म्हणजे तो आत्मा जेव्हा आपलं कॅरेक्टर करत असेल ना, तेव्हा त्याला खूप तृप्त आणि समाधानी ठेवायचं, पुढच्या कॅरेक्टर्सची, नाटकाची जबाबदारी पार पाडायला. तर असंही लिहिलं होतं, म्हणजे जसं सुचत गेलं तसं लिहिलं. खरं तर तेव्हा डोक्यात नव्हतं की इथून इथपर्यंत यायचं आहे. पण मला खरंच असं वाटतं की आपल्याला जे आयुष्य मिळतं ते आपण खूप छान पद्धतीने जगलं पाहिजे. त्यात खूप छान छान काहीतरी दुसऱ्यांसाठीही केलं पाहिजे की आपला आत्मा छान सुखात राहील. आणि मग त्याला ज्या वेळेला हा देह तो सोडेल तेव्हा पुढच्या देहासाठी तो तृप्तपणे पुढचा प्रवास करेल. सो असा हा लेख होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.